सध्या नगरपालिकेच्या निवडणुका आहे। महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे होणार भाजपचे महानगर अध्यक्ष भास्करराव दानवे। स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी भाजपच्या बैठका सुरू आहे। भाजपचे महानगर अध्यक्ष भास्करराव दानवे यांची प्रतिक्रिया। आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सध्या स्थानिक स्वराज्य निवडणुका सुरू झाल्या असून सर्वच पक्ष तयारीला लागले आहे। सध्या नगरपालिकेच्या निवडणुका होणार असून महानगरपालिका निवडणुका पुढे होणार असल्याची प्रतिक्रिया भाजपचे महानगर अध्यक्ष भास्करराव दानवे यांनी दिली आहे। माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी स्वबळावर लढण्याची मागणी पक्षाकडे केली असून शिवसेनेकडून भाजपकडे युती करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। महानगरपालिकेला युती होणार की स्वबळावर लढणार काय सांगेल? स्वराज्य निवडणुका, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती काही आता निवडणुका लागत आहे। तर कशा पद्धतीने तुम्ही तयारी करण्यात आली भाजपकडून? संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत। परंतु पहिल्या टप्प्यात नगर परिषद, नगरपालिका, नगरपंचायती अशा निवडणुका होणार आहेत आणि ह्या झाल्याच्या नंतर मग जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत। तर आता या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या कामाला लागलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या बैठका वरिष्ठ लेवलला त्या ठिकाणी होतात आणि संपूर्ण जिल्हा लेवलला देखील बैठकांचं आयोजन येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये होणार आहे आणि नगर परिषद, नगरपालिका या निवडणुकीला भारतीय जनता पार्टी आणि महायुती हे भक्कमपणाने त्या ठिकाणी सामोरं जाणार। एकीकडे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी सोबत नारा दिला होता आणि तुमच्याकडे शिवसेने देखील तुमच्याकडे प्रस्ताव सादर केला होता। या युती धर्म पाळणार का सोबत नारा देणार? विषय कोणत्या निवडणुकीच्या संदर्भात आहे? आता निवडणुका महानगरपालिकेच्या नाही आहे आणि त्याच्यामुळं आता फक्त भोकरदन, अंबड आणि परतूर या तालुका स्तरावरच्या निवडणुका आहेत। त्याच्यामुळं कोण काय नारा देतं आणि कोण काय करणार आहे या संदर्भानं मला बोलता नाही येणार। परंतु आगामी काळात ज्या निवडणुका होणार आहे ह्या नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे, त्याच्यामुळं त्या वक्तव्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही।